और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना, उसको हिट करो, जल्दी से करो सब्सक्राइब। नमस्कार, मी स्वाती कुंभार, वार्ता जगत न्यूज चॅनल मध्ये आपणा सर्वांचं स्वागत। अखिल भारतीय श्रमिक सम्मान यात्रा 25 जानेवारी 2025 ते 25 फेब्रुवारी 2025 या दरम्यान आयोजित केली आहे। या सम्मान यात्रेच्या प्रमुख मागण्या याप्रमाणे आहेत। ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वांसाठी सन्मानपूर्वक व फायदेशीर कामाचा अधिकार हमीने दिला जावा। सर्व प्रकारच्या श्रमिकांना श्रमिक म्हणूनच ओळख दिली जावी। कायमस्वरूपी कामात कंत्राटी मजुरी व्यवस्था संपवावी। सर्व श्रमिकांसाठी कार्यस्थळी व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य मानके तसेच जखम, अपघात आणि मानसिक आघातांपासून संरक्षण सुनिश्चित करावे। ई श्रम पोर्टलवर नोंदणीकृत श्रमिकांपासून सुरुवात करून सर्व अनौपचारिक श्रमिकांना श्रमिक सन्मान निधी किमान ₹5,000 प्रति महिना प्रदान करावा। स्वरोजगार करणाऱ्या व्यक्तीसह सर्व औपचारिक व अनौपचारिक श्रमिकांपर्यंत कर्मचारी राज्य विमा, ESI आणि भविष्य निर्वाह निधी EPF चा विस्तार करावा व प्रत्येकासाठी सन्मानजनक सामाजिक सुरक्षा हमी दिली जावी। जीवनाच्या खऱ्या खर्चावर आधारित किमान वेतनाची हमी मिळावी। तत्काळ किमान ₹26,000 मासिक वेतन कायदेशीर करावे। निवृत्त श्रमिकांना किमान ₹5,000 प्रति महिना निवृत्ती वेतन मिळावे। यामध्ये एकल महिलांनाही आणि ट्रान्सजेंडर व्यक्तींनाही सन्मान लाभ मिळावा। रस्त्यावरचे विक्रेते, मच्छी विक्रेते व अन्य व बेघरांना बळजबरीने हटवणे, पुनर्वसन रोखावे, त्यांना योग्य पुनर्वसन उपलब्ध करावे। रस्त्यावरच्या विक्रेत्यांसाठी सन्मानजनक व स्थिर कामाची व्यवस्था करावी। सर्व श्रमिकांसाठी परवडणाऱ्या भाड्याच्या घरासह निवासाची हमी द्यावी। औद्योगिक विकास क्षेत्रात श्रमिकांसाठी जागा आरक्षित करावी। नैसर्गिक संसाधनांवर पाणी, मासे, जंगल, जमीन इत्यादी आधारित श्रमिकांना नैसर्गिक संसाधनांवर कायमस्वरूपी प्रवेश व संरक्षणाचे अधिकार मिळावे। हवामान बदलाच्या आपत्ती, धोकादायक हवामानाच्या घटना व नैसर्गिक संसाधनाच्या विनाशापासून श्रमिकांचे रक्षण केले जावे। लैंगिक छळाविरुद्ध कठोर उपाययोजना कराव्यात। बाल देखभालीच्या केंद्राची सुविधा प्रत्येक कार्यस्थळी उपलब्ध करून द्यावी। मातृत्व लाभाची हमी असावी। समान कामासाठी समान वेतन द्यावे आणि रात्रीच्या शिफ्टमध्ये महिलांना सुरक्षेची हमी दिली जावी। कामगारांसाठी प्रत्येक रेल्वेमध्ये मागील अनारक्षित 6 डबे वाढवावेत। आणि यांच्या वतीने संबंध भारत देशामधल्या सुमारे 12 राज्यातून श्रमिक सन्मान यात्रा म्हणजे कष्टकऱ्यांची यात्रा, श्रमिकांची यात्रा, कामकऱ्यांची यात्रा। यांना सामाजिक सुरक्षा मिळावी, कष्टकऱ्यांना किमान आणि समान वेतन मिळावं, म्हातारपणी पेन्शन मिळावी, रोजगारांची उपलब्धता व्हावी, त्याचबरोबर किमान आणि समान वेतन मिळावं, या व इतर मागण्यासह असंघटित कामगारांतल्या मधल्या घरेलू कामगार, बांधकाम कामगार, फेरीवाला, रिक्षा चालक आणि कंत्राटी कामगार, त्याचबरोबर मच्छीमार, शेतमजूर अशा प्रकारच्या सर्वच असंघटित कामगारांच्या सन्मान यात्रा जी आहे ती यात्रा सांगली, साताऱ्याहून आज पिंपरी चिंचवडमध्ये पोहोचलेली आहे। इथून लोणावळ्याच्या पुढे ती नवी मुंबई आणि सुरत मार्गे परत दिल्लीला जाणार आहे आणि दिनांक 25 रोजी त्या ठिकाणी दिल्लीला त्याचा समारोप होणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक मान्यवर आले, त्याबद्दल राजू बिसेजी थोडक्यात बोलतील आणि नंतर मग भापकर साहेब बोलून आपण इथून निघूया। श्रमिक सन्मान यात्रा जी आहे, झेंडावरती घ्या। श्रमिक सन्मान यात्रा जी आहे ती कन्याकुमारी 24 तारखेला निघालेली आहे आणि ती आज आपल्या शहरामध्ये आलेली आहे। तर सगळ्या असंघटित क्षेत्रामधले जे कामगार आहेत तर त्यांचे जे प्रश्न आहेत, त्यांचे जे मनोगत आहे ती यात्रा ऐकणार आहे आणि त्याच्यामध्ये आपले सगळ्यांचे कॉमन काही प्रश्न आहेत, तर ते कॉमन प्रश्न घेऊन आपल्याला 2 स्तरावर काम पुढच्या काळामध्ये करायचं आहे। एक की कामगारांपर्यंत त्या मुद्द्यांना घेऊन जे काही आपले जे सामाजिक सुरक्षेचे मुद्दे आहेत तर ते प्रत्येक कामगारांपर्यंत आपल्याला पोहोचवायचं आहे आणि कामगारांना पण जागृत करायचं आहे आणि एक मोठी ताकद देशभरामध्ये आपल्याला उभी करायची आहे। सगळ्या संघटनांना पण आपल्याला ह्या कामातून बळ द्यायचं आहे आणि हे याच्यातून जे मुद्दे येईल हे सगळे मुद्दे घेऊन आपण दिल्लीला 25 तारखेला राष्ट्रीय स्तरावर जी यात्रेचा समारोप होणार आहे तिथे देशभरातून श्रमिक संघटनांचे लोक येतील आणि एक राष्ट्रीय अजेंडा आपला तयार केला आहे। आपण केंद्र सरकारसोबत पण त्याच्यावर बोलण्यासाठी, चर्चा करण्यासाठी वेळ मागितलेली आहे
की वेगवेगळे जे मेंबर ऑफ पार्लमेंट आहे म्हणजे खासदार आहेत त्यांना पण आपण आपले हे सगळे मुद्दे देणार आहोत आणि याच्यावर सरकारने नीतिगत फैसले घ्यावे म्हणजे कायदा बनवावा आपल्यासाठी सामाजिक सुरक्षेची साठी जी योजना आहे ते द्यावी. याच्यामध्ये 4-5 प्रमुख मागण्या 7-8 प्रमुख मागण्या आहेत. सांगलीमध्ये आम्हाला एक नवीन मुद्दा काल भेटला की ज्या श्रमिक महिला आहेत त्या मायक्रो फायनान्सच्या विख्यामध्ये अडकलेल्या आहेत. तर ही पण एक आपण मागणी कशी ह्या यात्रेच्या दरम्यान राष्ट्रीय स्तरावर ह्याला घेऊन जाऊ शकतो तर त्याला पण आपल्याला म्हणजे असे काही मुद्दे असतील हे मुद्दे आपण घेणार आहोत राष्ट्रीय स्तरावर. पेन्शनचा मुद्दा आहे, सगळ्यांना ESIC कव्हर झाला पाहिजे तो मुद्दा आहे. त्यांना कामाच्या ठिकाणी योग्य सुरक्षा असली पाहिजे सगळ्यांना तो महत्त्वाचा मुद्दा आहे. घराचा मुद्दा आहे, जे काही श्रमिक आहे त्यांना घराचा अधिकार मिळाला पाहिजे, घराच्या खालची जमीन भेटली पाहिजे. रजा आहे म्हणजे जे आठवड्याची रजा असेल घरपगारी रजा असेल. श्रमिक महिलांच्या सन्मानांचे मुद्दे आहेत बरेचसे, त्यांना विशेष अधिकार भेटले पाहिजे आणि हे सगळे मुद्दे आपण तिथे दिल्लीला मांडणार आहोत आणि हा राष्ट्रीय स्तरावर हा एक मेन अजेंडा पुढच्या काळामध्ये बनला पाहिजे यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. पण आपल्याला दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. सरकारसोबत पण बोलायचं आहे पण आपल्या संघटनेला आपल्या कामगारांना पण जागृत करायचं ह्या सगळ्या मुद्द्यांना घेऊन जेणेकरून एक राष्ट्रीय चळवळ आपल्याला याच्यावर उभी करता येईल. तर मी या यात्रेमध्ये तुम्ही स्वागत केला आणि सहभागी झाला त्याबद्दल तुमचे सगळ्यांचेच आभारी आहेत कारण ही यात्रा आपलीच आहे. त्याने काशीनाथने सांगितल्याप्रमाणे असंघटित कामगारांचे खूप गहन प्रश्न आहेत. असंघटित कामगार या देशामध्ये गुलाम होत चाललेला आहे आणि म्हणून अशा स्थितीमध्ये ही सन्मान यात्रा जी आहे ही सन्मान यात्रा आपल्या शहरामध्ये आज आलेली आहे. काशीनाथने अगोदरच शाब्दिक स्वरूपात या ठिकाणी स्वागत केलेलं आहे. भक्तिशक्ती या ठिकाणी देखील आपलं स्वागत होणार आहे. मी पुन्हा एकदा आपल्या शहरामध्ये मनापासून आपलं स्वागत करतो. या सन्मान यात्रेला मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो. या श्रमिकांच्या असंघटित कामगारांच्या वेदना आणि व्यथा अत्यंत अभ्यासपूर्ण दिल्ली या ठिकाणी लोमटे सर भिचे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मांडणार आहेत. त्यातून निश्चित तुम्हा सर्वांना न्याय मिळणार आहे आणि आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते तुमच्या पाठीशी ठामपणे आहेत, तुमच्या मताशी सहमत आहोत. पुन्हा एकदा आपलं मनापासून स्वागत करतो आणि या यात्रेला शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार सर्वांना. वेश्या अन्याय मुक्ती परिषद या संघटनेकडून मी किरण सांगलीहून आली आहे. मी स्वतः वेश्या व्यवसाय करते आणि वेश्या व्यवसाय करते म्हणजे असं नाही की मी माझ्या मर्जीनं करते, हे माझं काम आहे म्हणून मी करते. काम म्हटलं तर मी जर काम म्हणून वेश्या व्यवसाय माझं काम म्हणून जर करते तर मी कामगार आहे आणि कामगार असल्याबरोबरच मी जास्त वेळ घेणार नाही. मेन महत्वाच्या मुद्द्याचं बोलतीये. आमच्या संघटनेकडून आम्ही जर कामगार आहोत, आमच्या संघटनेकडून आमच्या फक्त 3च मागण्या आहेत त्या मी तुमच्यासमोर सांगणार आहे. एक तर वेश्याधंद्याला काम समजा. दुसरी जी मागणी आहे आमची, वेश्याधंदा हा पूर्णपणे गुन्हेगार मुक्त झाला पाहिजे. आणि तिसरी जी मागणी आहे की वेश्याधंदा करणाऱ्यांना पण ट्रेड युनियन बनवण्याचा अधिकार आहे आणि तो आम्ही मिळवणारच. बस मला एवढंच बोलायचं होतं. थँक्यू. या ठिकाणी सांगलीवरून असंघटित कामगारांची श्रमिक सन्मान यात्रा पिंपरी चिंचवड मध्ये पोहोचलेली आहे. त्याबद्दल मी पहिल्यांदा या सर्व यात्रेकरूंचं या पिंपरी चिंचवड शहरामध्ये स्वागत करतो. आणि मुळातच ज्या नावानं ही यात्रा सुरू आहे, श्रमिक सन्मान यात्रा, भारतीय संविधान या देशातल्या जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाला सन्मानानं प्रतिष्ठेनं जगण्याचा अधिकार, मूलभूत अधिकार म्हणून देते. आणि या भारतीय संविधानाला अंमलबजावणी सुरू होऊन 75 वर्ष आता आपण 26 जानेवारीला पूर्ण केली.
75 वर्षानंतर सुद्धा आम्हाला, जसं सुभाष भाऊंनी सांगितलं की 93% लोकसंख्या असलेले आम्ही असंघटित कामगार आजही सन्मानासाठी आम्हाला रस्त्यावर येऊन मागणी करावी लागते. हे या देशाचंच नव्हे तर एकूणच सगळ्या व्यवस्थेचं हे अगदी वेदनादायी चित्र आहे. मी या ठिकाणी अधिक वेळ न घेता आपल्याला पुढे जायचं आहे हे लक्षात घेता या ठिकाणी सुभाष भाऊ असतील, नितीन भाऊ असतील, या ठिकाणी काशीनाथ भाऊ असतील, यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे किंवा यांनी जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्या सगळ्या मुद्द्यांशी सहमती व्यक्त करत इथून पुढच्या काळामध्ये सध्या सन्मान टिकवण्याचं आम्हाला जो अधिकार देतो ते संविधान धोक्यामध्ये आलेलं आहे. त्या संविधानाचं रक्षण करण्याच्या निमित्तानं या फेरीमध्ये किंवा या सन्मान यात्रेमध्ये जनजागृती झाली पाहिजे. पिंपरी चिंचवड शहरामध्ये आता नव्यानं आपण पाहिलं असेल, ज्याचा आता जाता जाता नितीन भाऊंनी उल्लेख केला, चिखलीमधील कुदळवाडी परिसरामध्ये गेल्या 8 दिवसांपासून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने कारवाई सुरू आहे. नितीन भाऊ, आपल्याला सगळ्यांना माहिती असेल, वर्तमानपत्रामध्ये बातम्या आल्यात. जवळपास 15 ते 20 हजार उद्योगांना त्या ठिकाणाहून नेस्तनाबूत करण्याचं काम गेल्या 8 दिवसापासून सुरू आहे. 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांना बेरोजगार करण्याचं, जे असंघटित क्षेत्रामधलेच आहेत त्यांना बेरोजगार करण्याचं काम ही महानगरपालिका करते आहे. आम्ही त्या संदर्भामध्ये इथल्या आयुक्तांना, इथल्या प्रशासकांना भेटून या ठिकाणी नुकसान होऊ नये याची मागणी केली, परंतु आता त्यांनी निश्चय केलेला आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्हाला आता या शहरामध्ये अशा पद्धतीचे व्यवसाय ठेवायचेच नाहीत. आणि अशा व्यवसायांमध्ये काम कोण करतं तर तुमच्या आमच्या पैकी जे लोक आहेत, तुमच्या आमच्यासारख्या कुटुंबामध्ये राहणारे जे लोक आहेत तेच या ठिकाणी काम करतात. काशीनाथ भाऊंना माहिती आहे की त्या चिखलीमध्ये आताच्या या कारवाईमुळे जवळपास 2,500 छोटे टेम्पो धारक, त्या ठिकाणच्या छोट्या छोट्या टपऱ्यांवर व्यवसाय करणाऱ्या जवळपास 5,000पेक्षा अधिक लोक आणि त्या भंगारच्या व्यवसायामध्ये काम करणारे तिथले जे असंघटित क्षेत्रामधले जे कचरा वेचक आहेत ते तिथले जे छोटं मोठं काम करतात, अशा पद्धतीनं काम करणाऱ्या 50,000पेक्षा अधिक स्त्री पुरुषांना बेरोजगार करण्याचं काम पिंपरी चिंचवड महानगरपालिका करते आहे. आम्ही आयुक्तांना संविधानाची आठवण करून दिली, पण आयुक्तांना संविधानाशी काही देणं घेणं आहे असं दिसत नाही. तसंच आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये तीच भूमिका आहे. अंदाजपत्रक जाहीर झालं या देशाचं, जसं सांगितलं की 65% उत्पन्नाचा वाटा असणाऱ्या असंघटित क्षेत्रातल्या लोकांचं योगदान असताना त्यांच्यासाठी म्हणून कुठल्याही प्रकारच्या कल्याणकारी तरतुदींच्यासाठीचा निधी नरेंद्र मोदी आणि त्यांच्या अर्थमंत्र्यांनी या बजेटमध्ये ठेवला नाही. 12 लाख रुपयेपर्यंत उत्पन्न असणाऱ्या लोकांना टॅक्स माफ होणार सांगितलं. इथं अकेले किती लोक आहेत ज्यांचं 12 लाख रुपये वर्षाचं उत्पन्न आहे? किती लोक आहेत? आणि असे लोक आहेत ते 93% लोक आहेत. या देशातल्या 110 कोटी लोकांपेक्षा जास्त लोक हे या 12 लाख रुपयाच्या उत्पन्नाचा त्याचा काही संबंधच नाही. अशा लोकांच्या साठी टॅक्स माफीची घोषणा केली आणि अख्ख्या देशामध्ये आणि अगदी परदेशामध्ये सुद्धा, आता मोदी तर आता अमेरिकेमध्ये आहेत, परदेशामध्ये सुद्धा आता टेऱ्या म्हणून घेण्याचं काम सुरू आहे की आम्ही आमच्या देशातल्या सर्वसामान्य लोकांना टॅक्स माफ केलेला आहे. आम्हाला काय मिळालं? या देशाच्या एकूणच सगळ्या प्रगतीमध्ये सगळ्यात जास्त वाटा असणाऱ्या आमच्या असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांना काय मिळालं याचा जर हिशोब आम्ही त्यांना विचारला तर त्यांच्याकडे उत्तर नाही आणि आपल्यालाही त्याचं उत्तर सापडत नाही. आणि म्हणून ही जी सन्मान यात्रा आहे, या सन्मान यात्रेच्या निमित्तानं जे मुद्दे या ठिकाणी उपस्थित केले गेलेले आहेत, ज्या मागण्या या ठिकाणी असंघटित क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या असंघटित कामगारांसाठी पण केलेल्या गेलेल्या आहेत, त्या मागण्यांची परिपूर्तता व्हावी यासाठी म्हणून
गेल्या 50 वर्षापासून बाबा आळावकर आणि त्यांचे सर्व सहकारी काय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर देशभरामध्ये लढतायत. परंतु अगोदरच्याही सरकारांना आणि आताच्याही सरकारला त्याच्याबद्दल कधी जाग आलेली नाही, कुणी त्याचा गांभीर्याने विचार केला नाही. आता याचा विचार आपल्यालाच करावा लागेल. जे सुभाष भाऊंनी सांगितलं निवडणुकीच्या निमित्ताने जे होतं ते आता आपण होऊन द्यायचं नाही. आपल्या हातामध्ये आहे कुणाला तिथं पाठवायचं आणि कुणाला तिथून मागं बोलवायचं हे आपल्या हातामध्ये आहे. आपल्याला हे कळत नाही आणि त्याचा गैरफायदा हे सगळे राज्यकर्ते घेत आहेत. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण प्रत्येकाने सांगितलं पाहिजे. तुम्ही आता रोजगार बुडून या ठिकाणी यात्रेमध्ये आला आणि काय तुमचा रोजचा रोजगार बुडून तुम्ही आला आणि 1 दिवसाचा रोजगार बुडणं म्हणजे किती बोजा पडतो हे मला माहिती आहे. आणि असं असताना तुम्ही ज्या जाणीवेने या ठिकाणी आलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक अभिनंदन तर केलंच पाहिजे. काशीनाथ भाऊंचंही अभिनंदन केलं पाहिजे. पण ही जागरूकता आपल्यामध्ये कायम ठेवली पाहिजे. जसं आमच्या या ताईंनी या ठिकाणी त्यांच्या विशेष मागण्यांच्या संदर्भामध्ये उल्लेख केला. कुठल्या क्षेत्रामधल्या लोकांना कशा पद्धतीनं अप्रतिष्ठेनं आणि अतिशय घाणेरड्या पद्धतीचं जीवन जगावं लागतं आणि एका बाजूला नरेंद्र मोदी संविधान डोक्याला लावतो आणि सांगतो की संविधानाचं राज्य या देशामध्ये आम्ही आणणार आणि संविधानानं आम्हाला दिलेला अधिकार मात्र पायदळी तुडवणार. हे चालणार नाही. 5 का 6 वर्षापूर्वी नरेंद्र मोदी कुंभमेळ्यामध्ये गेले होते आणि त्या सफाई कामगारांचे पाय धुतले होते ते आणि त्या सफाई कामगाराची आता एक मुलाखत पाहिली झाली हो. तो म्हणला 6 वर्षापूर्वी 5 का 6 वर्षापूर्वी काहीतरी नरेंद्र मोदी आले, आमचे पाय धुतले, सगळ्या वर्तमानपत्रात बातम्या झाल्या, टीव्हीवर बातम्या आल्या, आम्हाला घर देतो म्हणाला, आम्हाला रोजगार देतो म्हणाला, आमची सुरक्षा करतो म्हणाला. आता 6 वर्ष होऊन गेली परंतु अजूनही आम्हाला काही मिळालं नाही. अजूनही आम्ही त्या पत्र्याच्या घरामध्ये राहतो, अजूनही आमच्या लोकांना रोजगार नाही. असं खोटं बोलणारा बघाशी कोण म्हणलं प्रसिद्ध व्यक्ती कोण आहे आणि खोटं बोलणारा व्यक्ती कोण आहे देशातला सगळ्यात मोठा. आपण तो प्रसिद्ध हे आहे हे लक्षात ठेवू नका. तो खोटं बोलणार आहे एवढं मात्र पक्का लक्षात ठेवलं पाहिजे. आणि खोट्या माणसाला आमच्या घरामध्ये जागा नाही, खोट्या माणसाला आमच्या समाजामध्ये जागा नाही. राजू भिसेजी यांचा सन्मान या ठिकाणी करण्यात येतोय. सिद्धनाथ देशमुख यांना विनंती की त्यांचा सन्मान. यात्रेचं स्वागत, यात्रेकरूचं स्वागत आहे. यानंतर श्वेता दामलेजी यांचा सन्मान राक्षे मावशी येतील. या पुढे त्यानंतर स्मिता वदन आई यांचा सन्मान पाटील करते. हा राजीवजी खंडेलवाल यांचाही सन्मान या ठिकाणी होतोय. अविनाश बनसोडे लवकरात लवकर त्यानंतर अक्षय सकट इकडे बघा. अक्षय सकट हो भाऊ हा यांचं होतं. हा याच्यानंतर यांचं करा. बालाजी लोखंडे करते. अक्षय सकट संतोष आलेले. संतोष गिग वर्कर्स घ्या. संतोष सर. राजू बिराजदार किरण साडेकर या पुढे पडतो. झालं आपण ही यात्रा काढली आहे. तुझं नाव तुम्हाला माहिती सगळ्यांना थोडं सांगा मला. काय नाव आहे? वाचून सांगते तुम्हाला. श्रमिकांचा सन्मान करणारी यात्रा आहे बरोबर ना. हे त्याचं नाव आहे. नाव का दिलंय तुम्हाला माहिती आहे का? श्रमिकांना सन्मान आहे का आता? नक्की ना. हळद तुडत करतात ना श्रमिकांना.
आता सुभाष लोमटेने तुम्हाला सांगितलं की आपल्या देशामध्ये जेव्हा 1 रुपया सरकार कमवतं त्यातले 60 पैसे तुमच्या घामातून निघतात. मग आपला सन्मान पाहिजे का नाही? नुसतं कोरडा सन्मान असून काय उपयोग आहे का? मानाबरोबर थोडं धन पण पाहिजे ना. तर सन्मान, मान आणि धन यासाठी यात्रा आहे. पण धन आम्हाला जी मजुरीच्या रूपाने द्या तुम्ही, पण नुसतं तेवढं नको. तर या यात्रेतल्या ज्या मागण्या आहेत त्या मी वाचून दाखवणार नाही. मला माहिती आहे खूप उशीर झाला आहे. तुम्ही थर्मॅस चालत आल्यापर्यंत मी अजिबात लांबवणार नाही. मी अगदी 2-3 मुद्दे सांगेन आणि 2-3 घोषणा देईन. पण यातला सगळ्यात पहिला महत्वाचा मुद्दा आहे, पहिली मागणी खूप महत्वाची. काय म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये की आम्हाला, तुम्ही स्वतःला काय समजता मला जरा सांगा. तुम्ही स्वतःला काय समजता? कष्टकरी. बरोबर. आपण सगळेजण कष्टकरी आणि कामगार आहोत. आपण त्याला स्वतःला समजतो. बरोबर. आता या पिंपरी चिंचवडमध्ये कारखान्यामध्ये लोक काम करतात. इथं पुढे जरा 2-3 किलोमीटर गेलं तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका आहे. तिथे लोक काम करतात. ते कोण आहेत? ते कोण आहेत? कामगार आहेत ना. बरोबर. आपण स्वतःला कामगार मानतो, ते पण कामगार आहेत. सरकारने दोघांनाही कामगार मानलं पाहिजे का नाही? सरकार त्यांना कामगार मानतं, तुम्हाला कामगार मानत नाही. त्यासाठी यात्रा आहे. पहिली मागणी आपली की आम्हाला कामगार समजा. आम्ही या देशाचे रुपयातले 60 पैसे कमवून देतो आणि तुम्ही आम्हाला कामगार समजत नाही. आणि नुसतं कामगार समजून चालणार नाही. आमच्या कमाईतले घामातले जे 60 रुपये, शंभरातले 60 रुपये जे मिळतात त्यातनं तुम्ही आम्हाला काय दिलं पाहिजे? इथे खाली दिलंय बघा. काय दिलं पाहिजे? सामाजिक सुरक्षा. काय दिलं पाहिजे? काय दिलं पाहिजे सरकारने आपल्याला? सामाजिक सुरक्षा. सामाजिक सुरक्षा म्हणजे काय माहिती का तुम्हाला? माहिती आहे? आता आपल्याला सुरक्षा म्हणलं की भारत पाकिस्तान आठवतो. आणि तुमच्या पिंपरी चिंचवडमध्ये जरा गेल्या काही दिवसात भारत पाकिस्तान चाललंय. तिकडं ते हजारो लाखो कामगार गोदामात काम करतात, जे पाकिस्तानवरून आलेत असं इथले सरकार समजते आणि त्यांना पळवतंय. ते म्हणजे सामाजिक सुरक्षा नाही. सामाजिक सुरक्षेचं अगदी सोपं सांगतो तुम्हाला. आपल्याला संकट जेव्हा येतं, आपल्या जीवनामध्ये संकट येतं, ते संकटामध्ये मदत करणारी व्यवस्था म्हणजे काय? आता सुभाष साथींनी सांगितलं म्हातारपण हे संकट आहे का नाही? म्हातारपणाच्या संकटात, म्हातारपणाच्या संकटामध्ये, म्हातारपण हे संकट आहे कारण आपण काम करू शकत नाही. मग त्यासाठी पेन्शन. आजारी पडलो, आजारपण संकट आहे ना. आजारपणासाठी काय पाहिलं आपल्याला? दवाखाना. आणि आजारपणाच्या काळामध्ये आपलं काम बुडतं. त्या बुडलेल्या कामाचे काहीतरी पैसे, समजा आम्ही रोज 200-300 रुपये कमवत असू तर आजारपणाच्या काळात आम्हाला निम्मे तरी पैसे आजारपणाच्या भत्ता म्हणून मिळाला पाहिजे. हे झालं आजारपणाचं. दवाखाना पाहिजे. अपघात झाला, अपघाताला विमा. माणूस गेला त्याला विमा. आणि हे सगळं म्हणजे याचं सगळ्याचं गाठुडं. म्हणजे तुम्ही लग्नाचा बस्ता बांधायला जाता का नाही? वरमाईची साडी, ननंदेची साडी, आणखीन काय याचा ड्रेस, ते एकावर एक कापडं ठेवतात आणि गठुडं बांधतात. ते गठुडं म्हणजे पेन्शनचा एक ड्रेस, त्याच्यावर प्रॉव्हिडंट फंडाची साडी, त्याच्यावर ग्रॅज्युटीचा आणखीन एक ड्रेस, असं सगळ्याचं गठुडं म्हणजे सामाजिक सुरक्षा. ते आपल्याला मिळायला पाहिजे. ही या यात्रेची मागणी आहे. बस आता माझं बोलणं झालंय. मी आता घोषणा देईल. आजचे बातमीपत्र येथेच संपले. पुन्हा भेटूया नवीन बातमीसहित. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.